तर नमस्कार मित्रांनो, कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। तर आज मी तुमका अशी एक रेसिपी दाखवतले, ती एकदम सोप्या पद्धतीत झटपट होणारी आणि भन्नाट अशी लागणारी शेंगदाण्याची उसळ कशी बनवतात ती आज तुमका दाखवतले। तर ही उसळ बघूसाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। मी 1 वाटी शेंगदाणे घेतले। आता हे शेंगदाणे चांगले धुवून रात्रभर भिजत ठेवायचे। हे बघा, मी शेंगदाणे भिजत घातलेले रात्री, मस्त असे सकाळीच फुगलेत बघा। आता हे शेंगदाणे मी चुलीवर उकडून घेते। तुम्ही हे कुकर मध्ये उकडलात तरी चालेल। हे शेंगदाणे उकडताना ह्याच्यात थोडासा मीठ टाकायचं आणि मग शेंगदाणे उकडून घ्यायचे। तर हे बघा, हे शेंगदाणे मी चांगले असे उकडून घेतले। हे बघा, हे बघा, मी भाजलेला मालवणी वाटाप घेतलाय। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेलो कांदो घेतलाय। आता आपण फोडणी देऊन घेऊया। चुलीवर एक टोप ठेवलंय। टोप चांगलं गरम झालं ना का त्याच्यात 2 चमचे तेल ओतायचा आणि तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यात कढीपत्ता आणि बारीक चिरलेलो कांदा टाकून घ्यायचा। कांदा 2 मिनिटं तेलात भाजायचं। आता याच्यात मी 1.5 चमचा मालवणी मसाला टाकतोय। तुमच्याकडे मालवणी मसाला नसत तर तुमचा घरगुती मसाला वापरला तरी चालेल। आता हा मसाला चांगलं तेलात 2 मिनिटं भाजून घ्यायचं। जर तुम्ही ही उसळ गॅसवर बनवत असाल तर गॅस बारीक करायचो आणि ही उसळ फोडणीक द्यायची। जर ही उसळ फुल गॅसवर फोडणीक दिलात तर हा मसाला खराबतलो। आता मी ह्याच्यात हे मालवणी वाटाप टाकून घेते। आता ह्या वाटाप 5 मिनिटं तेलात भाजून घ्यायचा। ह्या वाटाप पाणी न घालता भाजल्यामुळे ना उसळीक चांगली चव येता, म्हणून ह्या वाटाप आधी मी भाजून घेतले। आता याच्यात मी थोडासा पाणी ओतून घेतोय आणि जे आपण शेंगदाणे उकडलेले ना ते ओतून घ्यायचे। उकडलेल्या शेंगदाण्याचा पण पाणी घ्यायचा। आता याच्यात टाकते चवीनुसार मीठ। आता या उसळीत एक उकळी काढून घेऊया। बघा, उसळीत मस्त अशी एक उकळी इल्या। तर अशी उसळ तुम्ही कधी बनवलेलात काय? जर बनवलात नसाल तर एकदा करून बघा। तर अशी एक उकळी इल्या। आता त्याच्यात मी मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेते वरून। बघा किती मस्त दिसता, लाल लाल भडक। तर तयार असं आपली शेंगदाण्याची उसळ। तर ही शेंगदाण्याची उसळ तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ तुमका आवडलो असेल तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। तर चला परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।